आमच्या आमच्या सर्वांच्या प्रेमाखातर जमलेले तुम्ही सगळे भगिनींनो आणि बंधूंनो, आता ही वेळ आलेली आहे सगळ्या पुरुष बंधूंनी आधी पहिल्यांदा भगिनींनो म्हणायचं. एकदा कुणाला एक सांगते तुम्हाला, तुम्ही सांगू नका कुणाला. एक कार्यक्रम होता पोलीस मुख्यालयात आणि तिथे माननीय मुख्यमंत्री आले होते आणि मी तिथे आवाहन केलं की भगिनींनो आणि बंधूंनो म्हटलं तर आम्ही थांबू. त्यांनी सांगितलं मी पहिल्यापासून भगिनींनो आणि बंधूंनो म्हणतो. म्हटलं चला कळू तर द्या. आज हा जो कार्यक्रम आपण केलेला आहे तो आता इथे आपल्या विचारपीठावर जे सगळं महिलांनी सांगितलं ते अतिशय त्या ताईंनी इथे येऊन पोटतिडकीने जे मांडलं, संबंध महाराष्ट्राचीच ही समस्या आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये कुठेही जा अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम, अनेक समस्या ह्या सगळ्या आपल्या राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात होतात. आजकाल आपण बघतो, आपण खरं म्हणजे त्या ज्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे आपण सर्वाधिक त्या प्राधान्यक्रमाने घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. काय होतं, महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्रांची परिस्थिती आता अतिशय वाईट आहे. म्हणजे ताईंचं जे काही आज इथे पोटतिडकीने म्हणणं होतं ते कुठे दाखवणार तुम्ही ते दाखवणार कुठे? म्हणजे वर्तमानपत्रात ते यावं, कारण त्यांनी वर्तमानपत्रात ते वाचलं होतं. म्हणजे गावखेड्यातली वर्तमानपत्र आणि मुंबईतली वर्तमानपत्र ह्याच्यात फार फरक आहे. म्हणजे जी वृत्तपत्र इथे आहेत तर त्यांची परिस्थिती वेगळी आहे. जे वृत्तपत्रात काम करतात त्यांनाच माहीत आहे काय परिस्थिती आहे. म्हणजे मी तर असं नेहमी सांगते की आपण जेव्हा बातम्या देतो, आता पूर्वी मी जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा आम्ही ज्या बातम्या देत होतो की ग्रामीण भागात खेड्यापाड्यामधली स्त्री आता रखरखीत उन्हामध्ये लांब कुठेतरी माळावर जाऊन तिकडून हांड्यावर हांडे रचून पाणी आणतात. आणि आम्ही काय करायचो, बातमी छापायचो. आम्ही त्या लोकमतमध्ये त्यावेळेला बातमी छापायचो पहिल्या पानावर की हांडे घेऊन एकावर एक हांडे ठेवून लांबून लांबून पाणी आणतात अशी. तर इकडच्या मुंबईच्या वर्तमानपत्रांमध्ये ती बातमी येणार नाही. तिथे काय येणार, ऐश्वर्या रॉयला मुलगी झाली म्हणजे ते आम्ही छापणार, पण ही बातमी छापणार नाही. अशा पद्धतीचं जे जर्नलिझम, जी पत्रकारिता आता सगळीकडेच बघितलेलं आपण आहे. दुसरे एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न मला असं वाटतं की त्याच्यावरही चर्चा झाली पाहिजे की विनयभंग, बलात्कार, तुमचे हे सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत, हत्या, आत्महत्या, हे सगळं जे घडतं आहे तर त्याचा आवाज कोण उठवणार? एक बातमी दिली की संपलं. मग ह्या सगळ्या ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थिती आपली जाते, दोन तट पडल्यासारखी. एखादा असं विचारपीठ असेल की तिथे सगळेजण आजकाल मॉडर्न काय सगळं आहे तर त्याचं आकर्षण आहे प्रत्येकाला, पण
जे आपल्याला मुळातून उखडून टाकायचं आहे त्याचा विचार आम्ही कधीच करीत नाही. ज्या पद्धतीने आपण सुधारणा आपली सुरू झाली पाहिजे ती होत नाही. म्हणजे ह्याचा एक विचार मला वाटतं करायला हवा. कारण काय होतं की आता उदाहरणच द्यायचं झालं तर मानसिकता बदलण्याचा विषय आहे. मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, मी तर म्हणते की ही मध्ययुगीन मानसिकता आहे, ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कुठलीच कोणाचीच प्रगती होऊ शकत नाही. आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आजची परिस्थिती आपण जर बघितली तर मी तर म्हणेन की आज हे म्हणण्याची वेळ आलेली आहे की महिलांनी, महिला असू दे किंवा पुरुष असू देत, त्यांनी काय करायला पाहिजे? मनुस्मृती घ्यायची की संविधान घ्यायचं? ह्या दोन्हीच्यात मनुस्मृती घ्यायची की संविधान घ्यायचं? आणि मला असं वाटतं की त्याचं प्रशिक्षण सगळ्या तरुणांमध्ये व्हायला हवं. आणि ते मनुस्मृती नाहीच, संविधानच. आणि मग संविधानाच्या बाजूने तुम्ही उभे राहिलात तर तुम्हाला एक नवी दृष्टी मिळू शकते. आणि ह्या पुढील काळात सुद्धा अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम मी तर म्हणेन ठिकठिकाणी झाले पाहिजेत. तर स्त्रीचं सक्षमीकरण करणं हे प्रत्येकजण म्हणतं की स्त्रीचं सक्षम, नेमकं करायचं काय हे पण तर सांगायला पाहिजे. ते तसं काही सांगितलं जात नाही. एनिवे, पुढच्या काळात एक चांगला सुदृढ समाज होण्याकरता सगळेजण एकत्रित येऊन काम करतील आणि आपल्या देशाला, राज्याला पुढे नेतील अशी अपेक्षा बाळगून मी इथेच थांबते.